सीझन 1 2 जीवांचं प्रेम. आयुष, अवनी. पार्ट आहे 17. आयुष घरी जातो आणि अवनी आत जात असते. तर ती रडते. अवनीच्या रडण्याचं कारण, आयुष सारखा एक समजदार बॉयफ्रेंड आहे ज्याच्यावरती मनापासून प्रेम करते आणि प्रत्येक गोष्ट अगदी छान सर्वांना समजावून सांगतो आणि खरंच खूप छान आहे. या सर्व गोष्टी अवनीच्या मनात येतात म्हणून तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ओके. आता काय विचारेल आयुष यावर? नेक्स्ट डे आयुष कॉल करतो अवनीला. अवनी बोलते, "हां, बोल सोनू." आयुष बोलतो, "अगं तू रडली का बरं मी येताना?" अवनी बोलते, "नाहीतर, मी कशाला रडू पागल?" आयुष बोलतो, "मग तू आत जाताना डोळे पुसत आत गेली ना?" अवनी बोलते मनातच, "ओ माय गॉड! याने तर बघितलं तर काय सांगू?" आयुष बोलतो, "अगं बोल ना, काय झालं?" अवनी बोलते, "काही नाही गं सोनू, ते डोळ्यात कचरा गेल्यासारखं वाटलं, तर तेच." "अच्छा." आयुष बोलतो, "किती भोळी आहे गं सोनू तू खरंच. खोटं बोलता नाही येत, तरी सुद्धा प्रयत्न चालूच आहे." अवनी बोलते, "हो, रडली." आयुष बोलतो, "काय झालं सांग, कशाला रडली? कोणी काही बोलले का तुला?" अवनी बोलतो, "नाही ना, इतकं छान समजावून सांगणारा नवरा असला, की कधीच कोणी काही नाही बोलू शकत." आयुष बोलतो, "अरे बापले! हो का? डायरेक्ट नवरा?" अवनी बोलते, "झालं ना, माझं लग्न कालच." "मग?" आयुष बोलतो, "अगं?" अवनी बोलते, "तुझं नसेल झालं, पण माझं झालंच." आयुष बोलतो, "गोष्ट बदलू नको आणि शांतपणे सांगायला चालू कर. का बरं रडली तू?" अवनी बोलते, "खोटं बोललं तरी पकडतो, गोष्ट बदलते म्हटलं तरी पकडतो. किती हुशार आहे ना माझा नवरा." आयुष बोलतो, "हो गं, सांग आता पटकन." अवनी बोलते, "तुझाच विचार आला मग सोनू. इतका छान आहे माझा आयुष, सर्वांना छान समजावून सांगतो. सर्वच गोष्टी आणि खूप समजदार आहे आणि बरंच काही." तर आयुष बोलतो, "तर पागल सोनू असं रडतं का गं कुणी?" हां? अवनी बोलली, "मी रडली वगैरे नाही. थोडंसं पाणी येऊन गेलं आता डोळ्यात." आयुष बोलतो, "बरं, बरं, ठीक आहे." अवनी बोलते, "उद्या कॉलेज येत आहे ना मग?" आयुष बोलतो, "हो गं सोनू." अवनी बोलते, "आता आपण सोबतच जाऊ कॉलेज." आयुष बोलतो, "मग मी माझी गाडी नाही घेत. तुझ्याच गाडीने जाऊ म्हणजे मला मस्त हग करून बसता येईल. मस्त तुझे लाँग, लाँग हेअर्स माझ्या फेसला लागतील आणि मग मी ते हळूच बाजूला करत तुझ्या बॅक साइडला किस करणार. आय हाय." अवनी बोलते, "ए पागल, चुप बस. असं काही नको बोलू हां, प्लीज, प्लीज." आयुष बोलतो, "उद्यापासून बघ आता करतो की नाही ते." अवनी बोलते, "ठीक आहे ना, बघते ना." आयुष बोलतो, "बरं सोनू मला खूप झोप येत आहे गं." अवनी बोलते, "बरं ठीक आहे, चल झोप मग." आयुष बोलतो, "तू काय करते मग?" अवनी बोलते, "थोडा वेळ टीव्ही बघते आणि मग झोप आली की झोपून जाते." आयुष बोलतो, "ओके. आणि नाही झोपली तर मला 1 तासाने उठव." अवनी बोलते, "ठीक आहे सोनू, तू झोप." फायनली आयुष बोलतो, "आय लव्ह यू गं बेबी." अवनी बोलते, "आय लव्ह यू गं बाबू." 1 तासाने अवनी आयुषला कॉल करून उठवते. आयुष झोपेमध्येच असतो. "हां, बोल गं." अवनी बोलते, "झालं ना मग सोनू आता झोपून चला मग उठा आणि मस्त फ्रेश व्हा." आयुष बोलतो, "हो." अवनी बोलते, "अरे बाबू उठ ना, असं नाही करू मग सोनू." आयुष बोलतो, "हो गं, उठतो." अवनी बोलते, "चल उठ आणि फ्रेश हो. मी मस्त टी बनवते तुझ्यासाठी." आयुष बोलतो, "ओह वॉव! खरंच सोनू? पण मी पिणार कसं गं? घरी घेऊन येते का?" अवनी बोलते, "हो." आयुष बोलतो, "ठीक आहे, मग ये." व्हॉट? अवनी जाणार आयुषच्या घरी? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सुपर एक्साइटेड. पुढल्या पार्टमध्ये अवनी आयुषच्या घरी जाणार आहे आणि तेही फर्स्ट टाइम. तर अवनीला बघून आयुषच्या घरचे सर्व काय बोलतात आणि अवनीसोबत कोण काय बोलतात तेही बघू. रायटर आहे शुभ.